संताचे पायी हा माझा विश्वास। संताचे पायी हा माझा विश्वास। सर्व भावे दास झालो त्यांचा। तेची माझे हित करीती सकळ। जेने हा गोपाळ कृपा करे। भागली आमज वाहतील कडे। भागली आमज वाहतील कडे। त्याची आने जोडे सर्व सुख। तेची माझे हित करीती सकळ। जेने हा गोपाळ कृपा करी। तुका म्हणे शेष तुका म्हणे शेष। सेविना बळी वचन न मोडी बोलिले ते। तेची माझे हित करीती सकळ। जेने हा गोपाळ कृपा करे। श्री ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरहा। सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला। पांडुरंग करो प्रथम नमन। पांडुरंग करो प्रथम नमन। टाळ टाळ टाळ। पांडुरंग करो प्रथम नमन। ओ पांडुरंग करो प्रथम नमन। हो दुसरे चरण नमो सद्गुरु नमो सद्गुरु। तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलोणीचा चरणा। स्वामी तुकाया देवा यावरी न करावा हे। हो सेवेला
रायगडी तिरे बसे माझा राजा. मॉनिटर ट्रबल थोडंसं. रायगडी तिरी वसे माझा राजा, चरणास अर्पितो माझ काया. जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. टाळी 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 टाळी. टाळी खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान हरेश्वर तुकाराम स्वामीनाथ श्रीमंत महाराज भाई संताचे पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीते सकड. जेने हा गोपाळ कृपा करी, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नुमः. प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी मंगल अशा या शुभ वातावरणामध्ये आणि पवित्र अशा हनुमंतरायाच्या दरबारामध्ये साधू संतांच्या निस्सीम अशा कृपेने सुरू असलेलं धर्म कार्य मोठ्या भाग्याने आणि माऊलींच्या कृपेने नव्हे तर माझ्या कृष्ण कन्या राधाराणीच्या निस्सीम अशा कृपेने या ठिकाणी आजचा सुवर्ण योग घडून आलेला आहे. महाराज, माऊली माऊली माऊली, मी म्हणतो आज हस्ते पिंपळगाव नगरी साक्षात आळंदी असेल तर सगळे माऊलीच माऊली. मग या सगळ्यामध्ये माऊली मी सौभाग्यवती आहे का नाही? कारण तुम्ही सगळ्या बरोबर आहे की नाही? माझ्यासारखं एवढं देखणं वातावरण आणि एवढं एकदम चोख नियोजन एखाद्याच महाराजाला लाभत असेल. ते माझं भाग्य म्हणावं लागेल. प्रस्तुत अभंगामध्ये वारकरी संप्रदायाचा कळस, वारकरी संप्रदायाचा प्राण असणारे जगद्गुरु तुकोबाराय. अरे कोण तुकोबाराय? ऐकायचंय ग्रामस्थ मंडळी बांधवांनो, ऐकायचंय? अरे तुटकीच विना फुटकाच माठ, सदेह वैकुंठाची गाठ, असे माझे तुकोबाराय. अजून ऐका, कोण तुकोबाराय? अरे या महाराष्ट्राची माती त्या ठिकाणी दूषित झाली होती, दूषित. आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण पाणी ढवळून गेलेलं होतं. पाण्याला शीतलता राहिली नव्हती महाराज. अशा पाण्याला स्वच्छ करण्यासाठी आणि पवित्र करण्यासाठी महाराष्ट्राच्या कुशीत एक वाघ जन्माला, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे महाराष्ट्राच्या मातीतील महान संत श्री संत तुकोबाराय यांचा फार नाही पण 4 चरणाचा गोड असा अभंग मनोरंजनासाठी नाही,
गोड अभंग मनोरंजनासाठी नाही तर बांधवांनो, माझ्या आईनो, माझ्या पित्यानो, माझ्या सर्व त्या ठिकाणी श्रोत्यांनो, त्या ठिकाणी मनोरंजनासाठी नाही तर वारकरी संप्रदायामध्ये संतांचं काय महत्व आहे, संतावरती किती दृढ विश्वास टाकायचा असतो, त्या योगे काय होतं, असं संतांचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग त्या ठिकाणी आजच्या पवित्र कीर्तन रूप सेवेसाठी निवडलेला आहे. भजन करा विठ्ठल. महाराज अभंगातला प्रतिपाद्य विषय तो म्हणजे असा आहे. महाराज म्हणतात, संतांच्या पायावरती, संतावरती मी दृढ विश्वास ठेवला आणि सर्व भावाने त्यांचा मी कोण झालो, दास झालो. दास झाल्यानंतर त्यांना माझी दया आली आणि माझ्या मनातलं संपूर्ण जे काही हित आहे त्यांनी पूर्ण केलं. आणि जे भगवंताने आम्हाला दिलं नाही ते कोणी दिलं, संतांनी दिलं. कधी कधी त्या ठिकाणी काही अडथळे आले, आम्हाला चलता नाही आलं नव्हे तर त्या ठिकाणी काही गोष्टी समजल्या नाही, आईचं हृदय त्यांनी केलं आणि आम्हाला कडेवरती घेतलं. तुकोबाराय म्हणतात, अशा संतांचं आम्ही त्या ठिकाणी काय करू, उष्ट खाऊ. कारण का, त्यांच्याच योगे आम्हाला भगवंताची प्राप्ती होते. असा सरळ भगवंत या अभंगाचा अर्थ आहे. आता तुम्ही शांतपैकी झोपी गेलात तरी चालते. नाही महाराज, आम्हाला झोपी घेण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बोलवलं नाही, तर खरं सांगा, जेवढं तुम्ही आता सांगितलंय ना महाराज, ते खरंच आहे का? राहिलेल्या वेळामध्ये तुम्ही आम्हाला सांगा. भजन करा विठ्ठल. अभंगाचा सरळ अर्थ सांगितला. 1 मिनिटामध्ये प्रस्तावना अभंगाकडे वळेल. महाराज काय म्हणतात, तर आपल्याला देव भेटायचा आहे आणि संतांच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती करायची मातांनो आणि श्रोत्यांनो. पण महाराज, आज तुमच्या समोर मी का उपलब्ध झालो याचा 1 मिनिटामध्ये त्या ठिकाणी परिहार तो म्हणजे असा. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली आळंदी, हे आळंदी नाही काय ते, काय झालं पहा, नसतं हे असं होत नाही मला. माऊली इकडे इकडे अजून कुठे गेलो ते, माऊली माऊली गावात बी भरपूर माऊली, पण आणि असे सगळे माऊली एकत्र आले त्यामुळे व्हायला थोडं थोडं. पण हसते पिंपळगाव गाव, तुमचे चेहरे हसरे बघितले की मला पण त्या ठिकाणी थोडं हसायला येतं. गोड असं चोख नियोजन आहे, देखणा मंडप, देखणा स्वरूप. मला वाटतं खूप गोड या ठिकाणी एका महाराजाची कथा सुरू आहे. काय नाव त्यांचं, मुक्तीराम महाराज. माऊली माहिती, माऊली म्हणेन पहिल्यांदा चालेल, जास्तच ओळख. ऐका, गोड तुम्ही कथा श्रवण केली ना, आता कीर्तनासाठी पण तेवढ्याच जोमाने, तेवढ्याच उत्साहाने उभा आहेत, बसलेला आहात, आलात, समाधान वाटतंय. हस्ते पिंपळगावामध्ये वार्षिक नियमाप्रमाणे सुरू असलेलं हे अखंड हरिनाम सप्ताह फ्रेश राहायचा, फ्रेश, एकदम फ्रेश राहायचं, असं बोर व्हायचं नाही. सज्जना हो, या देखण्या वातावरणामध्ये साधू संतांच्या कृपेने ग्रामदैवत हनुमंतराय आणि रेणुका माता या असणाऱ्या देवीच्या कृपेने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 4थं वर्ष आहे. आमचे रामकृष्ण महाराज या ठिकाणी आहेत, धन्यवाद. त्याचप्रमाणे आज काय भाग्य आहे माझं, आज दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉम्ब स्फोट केला काय तुम्ही, हे तो व्यवस्थित सांगितलं नाही, माऊली येणार आहे, आसाराम गुरुजी येणार आहेत. पण खरंच गावकरी मंडळी, तरुण बांधवांना धन्यवाद. अशा दिग्गज गुणीजनांना तुम्ही बोलवलं त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या जालना जिल्ह्याची परभणी, हा जवळ जवळ नाही, जवळ जवळ, हा मग ते जवळच थोडस जमत असतं ना. परभणी असं का, क्या बात आहे. आपल्या
जालना जिल्हा परभणी जिल्ह्याची त्या ठिकाणी गाण कोकिळा आमचे माऊली महाराज खवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात बाळू महाराज गिरगावकर यांच्या अनेक कथेला आणि त्या ठिकाणी कीर्तनाला ज्यांची सुंदर साथ लावलेली आमचे आसारामचे गुरुजी हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात दररोज ज्यांचा आम्ही गोड गोड अशा चाली गातो असे आमचे आदरणीय तुकाराम बुवा यांनाही धन्यवाद. विनेकरी मामापासून ते इकडे आमचे पात्रकर माऊली, पुन्हा अजून इकडे लक्ष्मण महाराज, गावातले आपले गुणीजन असणारे भजनी मंडळ, ते बाबा खूप तळमळ असते बरं का त्यांची, एखादं तरी प्रमाण देईल असं, पण खूप शुद्ध भाव आमचे माऊलीत पलीकडून चौदार माऊली आहेत. सगळ्यांना उत्कृष्ट मनापासून धन्यवाद देतो. हे जर उभा असतील ना माऊली, आज कीर्तनकारच नाही तर मी म्हणतो आमचा संप्रदाय, आपला वारकरी संप्रदाय का टिकून असेल तर या मंडळीमुळे आहे. या मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. उत्कृष्ट आज 6वा दिवस आहे. 5 दिवस झाले. 6व्या दिवसापासून बघतो अनेक महाराजांना त्यांनी असं वाजवलंय म्हणता, म्हणजे मृदंग वाजवलाय. आणि पुन्हा खांडे महाराजालाही त्या ठिकाणी उत्कृष्ट साथ द्यायला. पहा ना, चेहरा असा हसरा असावा, हसरा. काही चेहऱ्याकडे बघितलं की वाटतं लगेच जय विठ्ठल करणे गंजा, पण पहा ना काय सगळे गोरे गुमटे एकदम माऊली सहित, म्हणजे दोन्ही माऊली, सगळेच माऊली. हा माऊलींना आपल्या परिसराचं भूषण आहे. आमच्या माऊलीसाठी एकदा जोरदार. इकडून हे माऊली 3 दिवस काय गोड साथ दिली. हृदयातच घर केलं बरं का माऊली, तुम्ही खरंच हृदयात घर केलं. आणि मी सांगेल तुम्हाला, हे एकाच कथेमध्ये 2-3 दिवसामध्ये मला जिंकणार तरी खूप कमीत बरं का, पण तुम्ही एकाच कथेत 3 दिवसातच जिंकलं. पहा, कारण काय आपल्याला थोडं गायनाची थोडीशी सवय लागली लहान वयापासून, ते एकदम चोख असं तर जमतं. पहा, त्यांनाही माऊलींना मी धन्यवाद देतो. आमचे विशाल महाराज आहेत, सगळे ग्रामस्थ मंडळी, त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोड माऊली गजर चॅनलचं संपूर्ण व्हिडिओ शूटिंग जे करतात आमचे ओम महाराज, त्यांनाही मनापासून धन्यवाद. माऊली गजर चॅनल खूप प्रसिद्ध आहे. टाका माऊली गजर, लगेच आलेच खांडे महाराज, भागवत कथा, बाप काय असतो, नमन, आरती, काय 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 खूप 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 जबरदस्त मोठ्या अंतकरणाने या ठिकाणी माझे मार्गदर्शक आदरणीय आमचे योगेश महाराज या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो. आणि श्रीरामचंद्र प्रभू संस्था टीम, सर्व्हिस समर्थ मंडप, या दोघांनाही खूप खूप धन्यवाद देतो. थोडा आवाज वाढ अजून, अजून धन्यवाद देतो. एक नंबर. आणि विशेष माझे सर्व तरुण बांधव, मला तर आज माऊली असं म्हणून वाटतंय, याला कद नंबर 1 हाय. असते पिंपळगावचा सप्ता, लखात नंबर 1 हाय. हसते पिंपळगावचा सप्ता, पिंपळगावचा, हसते पिंपळगावचा. जाऊ दे, जास्त नको आता, बघू शेवटी ते काय आमच्या तिकडे खूपच शर्यत आहे, लगेच सुरू होतं. पहा, चला वेळ जास्त घ्यायचा नाही. सर्व माझ्या तरुण बांधवांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि ही धर्म कार्याची गुढी उभारलेली आहे, हा संकल्प तुम्ही जो केलेला आहे, याला मनापासून कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि चिंतनाला सुरुवात करतो. भजन गोड असा अभंग आजच्या चिंतनासाठी घेतलाय. मातांनो, संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि तरुण बांधव, सर्व महाराज मंडळी माझ्या सहित आपण सर्वजण या ठिकाणी कोणत्या तरी त्या ठिकाणी स्वार्थापायी या ठिकाणी बसलेलो आहोत. का व्यर्थ आपल्याला काही काम नाही म्हणून तर आलो नाही, मनोरंजन म्हणून आलोय नाही महाराज. इथे आल्यानंतर काहीतरी भेटतंय. अहो खरंच मला पण वाटतंय काहीतरी भेटतंय इथं आल्यानंतर. अहो इथं आल्यानंतर आम्हाला कमीत कमी नाही काही भेटलं तरी चालेल, पण आम्हाला इथं आल्यानंतर कळतं यालाच वारकरी संप्रदाय म्हणतात. एवढं तरी माहित होते. बरोबर आहे. वारकरी संप्रदाय मी आत्ताच सांगितलं का वारकरी संप्रदाय टिकू नये. एकदम तुम्हाला बरोबर संताची पायी इथपर्यंत नेऊन ठेवतो. फक्त सावधानतः कृतुः. हा कशामुळे,
सावधानतेने तुम्ही प्रत्येक शब्दावरती लक्ष ठेवा. एक शब्द इकडे तिकडे जाऊ देऊ नका. कारण खूप मोठ्या भाग्याने एकदम याच्यामध्ये आलेलो आहे. काय म्हणजे काय म्हणायचं ते हा मूडमध्ये नाही हो, एकदम प्रेमास्तव आलेलो आहे हे म्हणायचं होतं. भजन करा. नाही आलो तरुण बांधव, नाही आलो प्रेमास्तव, नाही आलो. काय ठरवलंय? काहीच नाही महाराज. अरे माझ्या हस्ते पिंपळ गावातील तरुण बांधव शब्द करतात. या तरुणांसाठी मी कधी पण त्या ठिकाणी निस्वार्थपणे तुमच्या सोबत येण्यासाठी तयार आहे आणि हे कार्य करण्यासाठी तयार. लक्षात असू महाराज. असाराम गुरुजी, माऊली महाराज, हस्ते पिंपळगाव हे असं आहे. गेल्या वर्षी माझे 7 दिवस श्रीमद भागवत महापुराण कथा झाली, या वर्षी झाली. इथे आल्यानंतर एकदम त्या ठिकाणी जे मला पाहिजे ते भेटले. बरं, अनेक महाराज मंडळी असतील, काही जणांना काय जाड काय लागत असेल, काही जणांना सांगतो मी, काही मोठमोठे कीर्तन करा. गेल्या वर्षी ते नाही सांगत मी, पण बाकीचं सांगतो की खूप मोठे महाराजांचे म्हणल्यानंतर आपल्याला थोडी चिंता वाटते की नाही. पण इथे आल्यानंतर मला काय भेटलं? अरे ज्या संप्रदायासाठी त्या ठिकाणी ज्यांची गरज आहे ते मला भेटते. म्हणून मी म्हणतो तुम्हाला छातीवर हात ठेवून, अरे घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला. महाराष्ट्राच्या मातीचा विकास करायचा असेल तर पर्याय नाही. या तरुणांच्या शिवाय आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा विकास करण्यासाठी फक्त आणि फक्त कोण लागतील? तर हे तरुण लागतील. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि तरुणांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. मेरे देश की धरती सोने उगले उगले हीरे मोती. हे का सांगतोय? ही पवित्र एवढी माती आहे आणि या मातीमध्ये संप्रदाय टिकला पाहिजे हे सांगायचंय मला. वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे. महाराज वारकरी संप्रदाय फक्त त्या ठिकाणी संख्यात्मक वाढत चाललाय. कसा वाढत चाललाय? बोलत चला. कसा वाढत चाललाय? संख्यात्मक वाढत चाललाय. कथेमध्ये जसं बोलतात ना तसं बोलत चाललं. नुसतं टुळू 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 असं बघू नका, बोलत चला. वारकरी संप्रदाय फक्त कशामध्ये वाढलाय? संख्यात्मक वाढलाय. माझं म्हणणं असं आहे, वारकरी संप्रदाय हा संख्यात्मक न वाढता त्या ठिकाणी गुणात्मक वाढावा. आळंदी पंढरीच्या वारीमध्ये लाखो समाज तुम्हाला दिसतो की नाही? काही असे बहादर आहेत, त्या सोहळ्यामध्ये जाऊन खूप मजा करायची याच्यासाठी जातात, पण स्वतःचे आईबाप कुठं असतं? गोठ्यामध्ये. मग वारकरी संप्रदाय हा फक्त त्या ठिकाणी संख्यात्मक वाढला, गुणात्मक वाढला का? नाही. पण महाराज अशा अखंड हरिनाम सप्ताहातील कथाकार कीर्तनकारांचे त्या ठिकाणी बोल ऐकून, त्यांचं चिंतन ऐकून नव्हे तर अशा गान कोकिळ आल्यानंतर त्यांचं गायन ऐकून आपल्या मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि वारकरी संप्रदाय टिकून जर कोणावर असेल तर माझ्या या तरुण बांधवावरती आहे. म्हणून संत महात्मे म्हणले, अरे तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून आपण रात्रीच ऐकलंय, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनात. पण कोणत्या वयात? काठी हातात आल्यावर नाही. कधी? तरुणपणामध्ये. माऊली खरंच सांगा, या हनुमंतरायाची सगुण मूर्ती जर आपल्या सगळ्यांना दिसली आणि जर त्या ठिकाणी 2 फुलं या हनुमंतरायाच्या समोर आपण दिले, एक एकदम सुकलेलं फुल आणि एकदम असं खुल्लं असं एकदम ताजं तवानं फुल, हनुमंतरायाला कोणचं फुल आवडेल बरं महाराज? सुकलेलं ना? कोणचं आवडेल? ताजा आवडेल ना? मला तेच सांगायचं तुम्हाला. परमार्थाची सुरुवात कुठून आहे? परमार्थाची सुरुवात इथून आहे, इथून. आतापर्यंत मनोरंजन ऐकलं असेल तुम्ही, पण नाही, हे कधीच मनोरंजन ऐकू नका. अरे लाखोनी खर्च झाला याला. माऊली गुरुजी, लाखोनी खर्च झाला, हा व्यर्थ जाता कामा नाही. माझ्या हस्ते पिंपळ गावातील सर्व त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा आहे, एका घामाचा पैसा आहे आणि याचा उपयोग झाला पाहिजे. याच्यासाठी आपण सदैव जागृत असावीत. भजन करा. म्हणून आपण संप्रदायामध्ये त्या ठिकाणी सदैव जागृत राहिलं पाहिजे आणि जागृत राहिल्याच्या नंतर परमार्थ केला पाहिजे. काय परमार्थ?
परमार्थ म्हणजे काय? हा, परमार्थ परमार्थ परमार्थ. तुम्ही म्हणा नाही नाही महाराज, परमार्थ म्हणजे इथं यायचं, हरिपाठ म्हणायचं, मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं, घरी जायचं, फराळ करायची, पुन्हा यायचं, भजन करायचं, घरी जायचं, सकाळी काकड्याला यायचं. झालं का? पुन्हा त्या ठिकाणी घरी जायचं. हा, महाराज मंडळी आली की त्यांच्या सोबत गुलू 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 असं बोलायचं. याला परमार्थ फक्त म्हणत नाहीत. अरे एवढं करून जर तुमच्या मनात जर कपट असेल तर तुमचा परमार्थ होत नाही. परमार्थ याने होत नाही. अरे ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर में जाए. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर में जाए. कर्म ऐसा होना चाहिए, इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. याला परमार्थ म्हणतात. क्या बात आहे. आणि मग हे कुठं भेटतं आम्हाला? या मंडपात भेटतं, या मंडपात. पण इकडे येण्यासाठी भरपूर जणांना काय वाटतं? काय वाटतं? लाज वाटते. पण आज काय माझे तरुण बांधव सगळेच त्या ठिकाणी आलेले आहेत. काहीतरी भेटल त्या हेतून चालत ना तुम्ही. नक्की तुमचा फायदा होणार आहे. तुम्हाला एक सांगू, तुम्हाला काय भेटेल ऐका. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अशी काही गोष्ट भेटेल, तुम्हाला सांगू, परमार्थ नावाचं धन भेटेल. प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी चोरी होती. अनमोल किमतीचा ठेवा जर तुमच्या जवळ असेल, अशा 3 अंगठ्या घालून जर मी एकटाच सायकलवर निघालो, कुठं निघणार नाही, ध्यान ठेवू नका. एकटा जर इथून मी बीडला सायकलवर निघालो, मला वाटत नाही बीडला जाईपर्यंत राहतील म्हणून. हे काय तुम्हाला दाखवायचं नव्हतं मला, पण हे सांगायचं आहे की चोरी होती का नाही, याची चोरी होईल. अरे तुम्ही संपत्ती कमवत असताना तुमच्या संपत्तीतला पण अर्धा वाटा तुमच्या भावाला गेल्याशिवाय नियमाने सांगा, नियमाने जाणार की नाही? बोल केव्हा ऐका. तर अर्धा वाटा भावाला पण जाईल. बरोबर आहे. खरंच तुम्ही श्रीमंत आहेत, कुठेतरी गेलात, तीर्थयात्रेला गेलात, सप्ताहाला गेलात, घरी भरपूर धन आहे, दौलत आहे, हे काही चोरांना माहीत झाले, त्याचं ते पण चोरीला जाऊ शकतंय. ऐका, काही त्या ठिकाणी हरपून पण जाऊ शकते. पण महाराज या सगळ्यापेक्षा हे अनमोल किमतीचं एक धन. करजन छोटे चोर न लूटे. काय करतो, आजच्या ह्या पूर्ण कथेची पूर्ण जेवढं पाकिट मला देण्यात ना माझ्या मातावर्गाचं सगळं तुम्हाला देतो. एवढं गिफ्ट देतं का मला? विचारून सांगा. झालं सांगा. तसं काय नाही. हो, आपल्या जिल्ह्याची कशी एकदम होय. हा जिल्हा आहे. पायो जी मैंने राम रतन धन पायो. वाह, याच्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. माणसं प्रयत्न करतात. कशासाठी प्रयत्न करतात? फक्त माझं कमवायचं. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, इकडे यायचंय मला पहिल्या चरणावरती, पण अजून आत्ताच नाही यायचं. ऐका, लक्ष द्या. सगळ्यांचे लक्ष माझ्याकडे आहेत, सगळ्यांचं. बेटे सावधान. ओके, आता इकडे बघा. आम्हाला त्या ठिकाणी सगळेजण धडपड करतात, पण एक गोष्ट सगळेजण लक्षात ठेवा. अरे परमार्थ आणि प्रपंच काय, लक्ष देऊन व्यवस्थित आहे का? परमार्थ आणि प्रपंच 2 ताट आहेत. 2 ताटामध्ये दोन्हीकडे कष्ट सारखेच आहेत. फक्त
फळामध्ये बदल होईल. त्याचं कारण सांगतो. प्रपंचामध्ये माया मोह वासना त्या ठिकाणी गुंतून राहिल्यामुळे आपण त्याला चिटकून राहतो. त्यावेळेस भगवंत थोडा 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 आपल्याला दूर ठेवील. आणि 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 इकडे लक्ष द्या, इकडे 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 लक्ष द्या सर्वांनी. दुसरं जे ताट आहे ते कशाचं आहे? तुम्ही ऐकलं नाही का? मी 2 ताट सांगितले होते ना. दुसरं ताट कशाचं आहे? एक प्रपंचाचं ताट, दुसरं परमार्थाचं ताट आहे. या परमार्थाच्या ताटामध्ये तुम्ही नांदत असताना त्या ठिकाणी ते पदार्थ चाखत असताना तुम्ही चिटकून राहाल. पण चिटकून राहिल्यानंतर फायदा काय होईल? परमार्थ महाधन थोडी देवाचे चरण हो भावयात तन हे उपाय लाभाचे परमात्मने महाधन जोडी देवाचे चरण हो भावयात तन हे उपाय लाभाचे वाह! परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. पुन्हा भावया जतन हे उपाय लाभाचे. किती दिवस झाला ऐकतोय आपण? किती? आज 6 दिवस झाला ऐकतोय. पण हे फक्त ऐकतोय. आणि एकदा आम्ही या धर्म मंडपाच्या बाहेर निघून गेल्यानंतर सगळं विसरून जातोय. पण हे ऐकत असताना काय करायचंय? ऐका श्रोत्यांनो. इथे भगवंत तुम्हाला भेटणार आहे. आणि एकदा भगवंत तुम्हाला भेटल्याच्या नंतर खूप महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. एकदा भगवंत भेटल्याच्या नंतर जी आशा आहे ना, आशा ऐकताय का तुम्ही? आशा माहिती का मातानो? मावशी कथा ऐकतात माहिती तुम्ही दररोज. तुम्हाला आशा माहिती का? ही इथली आशा नाही. आशा याला म्हणतात, ऐका मातांनो, जी अपेक्षा आहे ना, अपेक्षा सदैव जी अपेक्षा बाळगून राहतो या अपेक्षालाच आशा म्हणतात. ही आशा पुन्हा नष्ट होऊन जाईल. कारण आशा भक्ताईसे जाना जे देही उदास. महाराज, आशा नावाची गोष्ट राहत नाही. लक्ष द्या. बोर झालात का? जरा बोर झालात का? मला थोडं बोर झाल्यासारखंच वाटायला तुम्ही. कारण कोणी हसा नाही, काहीच होई नाही. कोणीच हसत नाही, काही नाही. माझा राग आला काय तुम्हाला? तुम्हाला वाटतं 6 दिवस झालं बडबड करते ना, आता पुन्हा उठून उभा राहिले. पण तुम्हीच केलंय उठून मला या ठिकाणी. तुम्ही मला बोल बाबा, थोडस बोल. मला खूप वाटायचं माऊली सारखं गायक हो, एकदम छान गुरुजी सारखं त्या ठिकाणी गायन करावं. पण आमचे गुरुजी म्हणले, तू अनेक हार्मोनियम फोडून टाकतील तरी तुला जमणार नाही, तू बोलायचं शिक म्हणे. म्हणून थोडंसं बोलतोय आणि यांच्या मागे थोडं गाण्यांचा प्रयत्न करतोय. माझं काय गायन तेवढं हे नाही. पण बोर होऊ नका. राहिलेल्या वेळेमध्ये ह्या अर्ध्या तासामध्ये गोड असं चिंतन देईन तुम्हाला. अरे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून परमानंद सुखाची प्राप्ती करून देण्यासाठी संत अवतीर्ण झाले या पृथ्वीतलावरती. आणि त्या संतांनी स्वतःच्यासाठी काही केलं नाही. गावकरी मंडळी, संतांनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले ते संत जर आज असते तर त्या संतांना किती आनंद वाटला असता. महाराज, ज्या बीड जिल्ह्यातून आलोय मी,
ती बीड जिल्ह्याची भूमी साधी नाही महाराज. संप्रदायाचं आपल्या वारकरी संप्रदायाचं भजन शिकवणारे बंकट स्वामी महाराज माझ्या बीड जिल्ह्यामध्ये, त्याचा अभिमान आहे मला. हे असे रत्न जे तयार झालेत ना, हे सगळी कृपा कोणाची? आमच्या बंकट स्वामी महाराजांची. या संतांनी एवढे कष्ट घेतलेत. अरे माझ्या माऊलींनी वारकरी संप्रदाय टिकावा आणि गुण्या गोविंदाने सर्व तरुण बांधव त्या ठिकाणी घरातला परमार्थ सुखाचा व्हावा याच्यासाठी आळंदीच्या ठिकाणी खूप मोठं एक धरण बांधलं महाराज. नवे नवे तेच धरणाचे त्या ठिकाणी पाठ वाहून आमचे माऊली महाराज नेवाशाच्या ठिकाणी आले. तिथे आल्याच्या नंतर आमच्या माऊली महाराजांनी अरे संस्कृत मध्ये असलेलं दृढ असणार ते काय, अगाध असणार काय 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 भगवद्गीतेमध्ये 700 श्लोकाचं दिव्य ज्ञान माझ्या माऊलींनी संस्कृत जगाती उघडणार दृष्टी, संस्कृत जगाती उघडणार दृष्टी, केली ते मराठी गीता देवी, केली ते मराठी गीता देवी. काय गोड गायला महाराज. गुरुजी काय गायलं? संस्कृताची गाठी उघडून दृष्टी, हे आता शिकवलं मला आपण. ते सूर एवढे होते, मी सांगितलं महाराज मला पण गायनाचा थोडा छंद आहे म्हणून मला ते इथं बहुतं असं. आमचे गुरुजी सांगायचे, गुरुजी माऊली महाराज ग्रामस्थ मंडळी संगीत आशिकाला आहे. या गुणीजनांबद्दल बोलतो मी आणि हे संप्रदायामधलं बोलतोय. ही संगीत आशिकाला आहे. आवाज ही ईश्वरी देणगी असते बरं का. रियाज कोणी करील, काही काही 15-15, 20-20 वर्ष राहतात, पण महाराज आवाज गोड नसल्यामुळे ते फक्त काय संप्रदायामध्ये कार्य करतात पण प्रसिद्ध लवकर होत नाही. कमी बघा ना, आम्ही त्या ठिकाणी कथा करत होतो, माऊलीची सर्व त्यावेळेस माऊलीचे वडील आम्ही चांगले एकदम जीव लगेच बरं का. माऊलींचे वडील आम्ही हे सांगतो तुम्हाला. गुरुजी हे संगीत कला ही अशी आहे, भगवंताने दिलेली अशी देणगी आहे. एखादा मृत असणारा प्राणी कुठलाही असं म्हणणं शास्त्राचं, एवढ्या आतुरतेने एकदम बेंबीच्या देठापासून गोड जर गायलं ना, मृत असणारा प्राणी पण जिवंत होऊ शकतो. ही कला आहे संगीतामध्ये. आमच्या माऊलींनी नेवासाच्या ठिकाणी एक खूप मोठं धरण बांधलं. त्याचं काय नाव आहे सांगतो तुम्हाला सगळ्या तरुण बांधवाला. त्याचं नाव आहे त्या धरणाचं ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. हे इकडे तिकडे सांगत नाही मी, हे एक ह्याच्यातलं सांगतोय ऐका. आणि त्या धरणाचे पाठ आज प्रत्येक घरोघरी. काय सुंदर आहे महाराज. मी सकाळी लवकर उठतो पहा, वरती थोडं फिरायला जातो, इथे 2 दिवस पारायणाला बसलेले असतात पहा, वरूनच बघतो. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, काय गोड 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 गातात, खूप गोड. आणि या माऊलींची कृपा एवढी आहे, माऊलींनी पूर्ण त्या ठिकाणी महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यामध्ये त्या ठिकाणी या ज्ञानेश्वरीचे पाठ वाहू लागले. अरे आमच्या माऊलींनी लिहिलेलं पसायदान माहिती का तुम्हाला तरुण बांधवांनो? पसायदान माहिती काय म्हणतात? आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तो. हे जे पसायदान आहे ना, अमेरिकेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या केबिन मध्ये त्यांच्या खुर्चीच्या पाठीमागे लावलेलं आहे. ही ताकद आमच्या माऊलीची आहे. त्या राष्ट्राध्यक्षाला आमच्या भारताच्या पंतप्रधानांनी विचारलं हे का? ते म्हटले पूर्ण देशाचा राजकारभार जर व्यवस्थित पाहायचा असेल
तर मी दर दिवस ही पसायदान वाचल्याशिवाय या केबिनच्या बाहेर पडत नाही. त्यावेळेस माझ्या भारत देशातल्या पंतप्रधानांना खूप आनंद वाटला आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातले संत सामान्य नाहीत. जगामध्ये जेवढे संत सर्वात जास्त संत भारत देशात आणि भारत देशामध्ये जेवढे संत त्याच्यात सर्वात महान जर संत कुठले असतील तर माझ्या महाराष्ट्राच्या मातीतले आहेत. याचा अभिमान आहे आम्हाला. माऊली 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 पण खेद वाटतो आमच्या या माऊलीवरती आपण विश्वास ठेवून आमच्यासारखे माऊलींच्या मुखातल्या शब्दावरती आम्ही त्या ठिकाणी आज माझ्यासारखे हजारो लाखो कीर्तनकार फिरतात, स्वतःचा उदरनिर्वाह भागवतात, सगळ्या गोष्टी करतात. पण माऊली हयात असताना तुम्हाला सांगेल माझ्या माऊलीला खूप खूप आणि खूप खूप त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागला. माऊलीची बहीण कोण हो मातांनो? आज तुम्ही जा मुक्ताईनगरला, कितीतरी भव्य त्या ठिकाणी मुक्ताईचं भव्य त्या ठिकाणी मंदिर आहे. काय शोभा आहे, काय सुंदर सेज आहे फुलांची. गेल्यानंतर मन प्रसन्न होतं. आमच्या विशाल बाबा खोले यांनी मला एकदा बोलवलं होतं त्यांच्या कथेला भेट देण्यासाठी. महाराज माऊली तिथे गेलो आणि मुक्ताईची ती मूर्ती जी रस्त्याच्या कडेला आहे तिथे दर्शन घेतलं आणि खाली जुन्या गावात गेल्यानंतर मुक्ताईच्या त्या दरबारात गेल्याच्या नंतर महाराज एवढं प्रसन्न वाटलं, एवढं प्रसन्न झालं, एवढं मन प्रसन्न झालं, असं वाटलं की मुक्ताई जिवंत आहेत की काय. आणि पुन्हा मला प्रश्न पडतो मग त्यावेळेस एवढं का त्रास दिला असं समाजाने, किती त्रास दिला. पण पुन्हा समजून गेलो, अरे चौकामध्ये जर आपले त्या ठिकाणी पुतळे उभे करून घ्यायचे असतील, अनेक मोठ्या पटलावरती स्वर्ण अक्षरामध्ये जर नाव त्या ठिकाणी आपलं लिहावं कुणीतरी असं जर वाटत असेल तर तुम्हाला त्रास अपमान सहनच करावं लागेल. त्याशिवाय तुमचं नाव होऊ शकत नाही. त्याशिवाय कुठलंही प्रमाण गात असताना त्या शब्दामधले भाव काय आहेत हे पाहून राग त्या पद्धतीचा असावा आणि त्याला तसं आळवावं असं माऊलीचं गायन झालं. राहिल्या त्या कीर्ती जगामा काय निघून गेले हो. आणि ते संत आपल्याला का कळले असतील, ते संत आपल्याला का कळाले त्याचं कारण तुम्हाला सांगेल. त्या संताच्या नंतर आपला जन्म झालाय म्हणून कळाले. जर माऊली ते जर संत आपल्या नंतर जन्माला आले असते तर संतांचं कार्य आपल्याला समजलं असतं, काहीच समजलं नसतं महाराज. म्हणून ते संत होऊन गेले आणि त्या संतांनी फक्त परमार्थच केला नाही बरं का, संसार कसा करावा हे पण शिकवलंय. पण मी हमेशा सांगत असतो ज्याच्यातलं सोबत काहीच येत नाही, ऐकताय, लक्ष देऊन ऐका, जबाबदारीने ऐका.
ज्याच्यामधलं सोबत काहीच येत नाही त्याला संसार असं म्हणतात, आणि ज्याच्यातलं फुकट काहीच जात नाही त्याला परमार्थ असं म्हणतात. भजन करा. विठाला विठाला कुंडली कवरधारी नकी आवडी ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. कोण असणार आहे त्या ठिकाणी? भगवंताचं स्वरूप आपल्याला प्राप्त करायचंय, पण याच देहाचे निजाणे किंवा ते दुसऱ्या नाही बरं का, या मनुष्य रूपाला आलोत ना आपण. मनुष्य रूपाला आल्यानंतर आपण काय करायचं? आणि कहे नाना नाही आणि कहे ध्यान नाही कोठे. ऐका, हा हे फक्त काय इथंच आहे महाराज. ही नशाचा शिवर का तरुण बांधवांनो, गावकरी मंडळी, ही नशा जर एकदा चढली ना, हा ही लवकर उतरतच नाही, पण ती कळतच नाही आपल्याला. आपण दुसऱ्याच नादी लागतो. हा ती उतरली का चढली ते बी लागत नाही, आहे का नाही? मग आपण नशा कोणती चढली पाहिजे? ही चढली पाहिजे नशा महाराज. हा गोड आहे, गोड आहे, गोड आहे. आणि हे करत असताना सज्जना हो, आमच्या तुकोबारायाचा खूप सुंदर एक त्या ठिकाणी हा प्रपंच सुरू आहे. कुठे कुठे प्रपंच सुरू आहे तुकोबारायांचा? देहूच्या ठिकाणी. कोण कोण गेलं बरं देहूला? सगळेच गेले. ओके, हा चला, असं गृहीत धरून गृहीत धरायला काय हरकत आहे? गेलं तर मला मी म्हटलं आळंदी इथे, आळंदी इथे म्हटलं देऊ पण कुठं असणार? हा सोपं आहे, सोपं आहे. ऐका, प्रपंच आहे, प्रपंच कुणाचा? माझ्या तुकोबारायांचा. पण तुकोबारायांचा प्रपंच कसं आहे महाराज? त्या प्रपंचामध्ये माझा भगवंताचं सदैव भजन आहे महाराज, भजन, सदैव भजन आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, अरे माणसांनो, काय म्हणतात तुकोबाराय? अरे माणसांनो, गोड भाषा. आजचं कीर्तन एक गोष्ट लक्ष देऊन ऐका. आजचं कीर्तन तुम्हाला मायान मोहन हे असं नाही सांगणार, हा हा ही हु असलं पण नाही सांगणार. आज फक्त आणि देव कसा आहे, आपण भक्त कसं बनवायचं, कुणाच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचायचं, एवढंच या ठिकाणी माहित करून घ्यायचंय. बाकी दिवशी तुम्ही काय ऐकताय काय नाही मला हे सांगता येतात नाही. पण त्या प्रपंचामध्ये तुकोबाराय स्वतः म्हणतात, अरे मानवांनो, सूर्य कधी बदलला नाही. सूर्य कधी बदललाय नाही महाराज. सूर्य कधीच बदलला नाही. चंद्र कधी बदललाय महाराज? चंद्र पण कधीच बदलला नाही. अरे गावामध्ये, सगळ्या गावामध्ये, अनेक गावामध्ये ग्रामदैवत कुणाचं स्थान असतं? मूर्ती बदलीत असताना, जीर्णोद्धार करत असताना, पण ती हनुमंत हे नाव कधी बदललंय? मारुतीराय कधी हे बदललंय का महाराज? कधीच नाही बदललं, कधीच नाही बदललं. मग तुकोबाराय आपल्या सगळ्यांना हात जोडून म्हणतात, अरे माणसांनो, तुम्ही एवढे का बदललात, का बदललात? हा मला पण तुम्हाला हेच म्हणायचंय, सूरज न बदला, चांद न बदला, सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान. सूरज न बदला, चांद न बदला, सूरज न बदला, चांद न बदला,
वा माऊली काय ते हात द्या मला. ऐका हे असं गोड म्हणताना तरी टाळ्या वाजवजा. मी हमेशा कधी कीर्तनात सांगतो की टाळ्या वाजवजा टाळ्या वाजवजा. अंग झटका बरं एकदा जरा. नाही तुम्ही महाराज सारखा तुम्ही झटका अंगच झटका तुम्ही. हा सगळ्यांनी झटका. झटका म्हणजे काय हे हाताच्या घड्या बिड्या असं जे बसलात ना तुम्ही हे असं एकदम मोकळं बसा. हे फ्रेश बसायचं. सावधान. आता ऐका महाराज मी दररोज सांगतो माऊली कीर्तनामध्ये टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. हा एकदम एकदम हुशार एक मुलगा बरीच उठून वरायला मला ए महाराज हा काय सांगतो टाळ्या वाजवा टाळ्या पाकिट तुम्ही घेताना आम्हाला टाळ्या वाजवता काय. खरंय बा ते बी खरंय. हा आपण पैसे घेतो ना हे सांगितलं कारण कसं आहे काय काय वेळेस म्हणते नाही नाही हा आलंय हो म्हणलंय तर राहिलंय हो तसं नाही आहे का. आता काहीतरी द्यावंच लागेल का नाही. डिझेल पाण्यापुरते तरी देतोच ना आपण. नाही मला नका देऊ पण द्यावं लागते की नाही. काय सांगितलं तुम्हाला मी आता. सूरज ना बदला चांद ना बदला निसर्ग कधी बदललाय महाराज. माऊली गावकरी म्हणजे निसर्ग बदलला नाही पण आता बदलत चाललाय. माणसंच बदलले ना. कितना बदल गया इंसान. माणसं बदलले निसर्ग पण बदलायला लागलाय महाराज. म्हणून माणसांनो ऐका माणूस म्हणून जर जीवन तुम्हाला जगायचं असेल माझ्या बांधवांनो नागरिकांनो तर काय करावं लागेल ते तुम्हाला ऐका. तुम्हाला माणसामध्ये यावं लागेल कारण मानसा आता तरी मानसात मानसा आता तरी मानसात जीवन जगल कलियुगाच वार लागले राचारी जीवन जगलं. आता तरी तू सावध हो रे. टाळी टाळी एक साथ तरुण बांधव माझे. वाह क्या बात है. अरे असे पिंपळगावमध्ये आम्हाला कळतंय आज माणूस म्हणून कसं जगायचंय. आता तरी तू सावध हो रे एडा माईचे हो. आता तरी तू सावध होय रेणुका मातेचे वचन जाण